नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज मी तुम्हाला तिसऱ्या श्रावणी सोमवारची पूजा शेअर करणार आहे. बघता बघता श्रावण महिन्याचा उत्तरार्ध आला देखील. कसे पटापट दिवस निघून जातात ना, व्रतवैकल्यांमध्ये समजूनही येत नाही. यानंतर आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सर्वांची तयारी सुरू असेल, माझीही सुरू आहे. मी नक्कीच व्हिडिओ शेअर करेन तुमच्याशी. चला, खूप गप्पा झाल्या, आता पूजेला सुरुवात करते. यावेळी मी पूजा प्रदोष वेळी केली. सुरुवातीला जिथे पूजा करायची तिथे रांगोळीने स्वस्तिक काढले. त्याआधी जिथे मला मांडणी करायची आहे ना, तिथं मी थोडंसं डेकोरेशन केलं. खूप छान वाटतं असं डेकोरेशन केलं की. यानंतर एक चौरंग मांडून पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंथरून आधी दिवा प्रज्वलित करून घेतला, कारण कोणत्याही पूजेची सुरुवात अग्निदेवतेच्या साक्षीने होत असते. यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणत गणपती बाप्पाचा अभिषेक केला. गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर पूजा केली. त्यानंतर माझ्याकडे पारद शिवलिंग आहे. शिवलिंगावर प्रथम मी जलाचा, नंतर दुधाने अभिषेक केला. अभिषेक करताना ओम नमः शिवाय याचे नामस्मरण माझे सुरूच होते. अभिषेक झाल्यानंतर माझ्याकडे ही गळती आहे, ती ठेवली. म्हणजे एकीकडे अखंड पाण्याचा अभिषेक सुरू राहतो आणि आपले एकीकडे पठणही सुरू होतं. ती ठेवली मी. तर मी शिवमहिम्न स्तोत्र, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, शिवमहिम स्तुती, महामृत्युंजय मंत्र याचं पठण मी केलं. त्यानंतर महादेवांना भस्मही लावला, कारण हळदी कुंकू लावत नाही. यानंतर मी शिव अष्टोत्तर नामावली म्हणत 108 बेलपत्र महादेवांना वाहिली. यात मला 5 पानांचे हे बेलपत्र मिळाले, तुम्हाला दाखवते बघा. आज शिवामोठ मूग होतं, तर तीही मी वाहिली. शिवामोठ कधीही कोरडी व्हायची नसते, ती थोडीशी ओली करून व्हायची. व्हिडिओमध्ये मी दाखवते बघा. आणि शिवामोठ ही 3 वेळा व्हायची असते. हे झाल्यानंतर कर्पूर आरतीही केली. खूप छान प्रसन्न वाटत होतं. आता तुम्हाला माझी संपूर्ण पूजा दाखवते. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.